नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. वानरांचा राजा सुग्रीव, अस्वलांचा राजा जामवान, राक्षसांचा राजा बिभीषण आणि अंगद इत्यादी जितका म्हणून वानरांचा समाज आहे, ज्यांनी अधम, पशु आणि राक्षस इत्यादी शरीरामध्ये जन्मूनही श्रीरामांना प्राप्त करून घेतले, त्या सर्वांच्या चरणांना मी वंदन करतो. पशु, पक्षी, देव, मनुष्य, असुर यांच्यासह जितके म्हणून श्रीरामांच्या चरणांचे उपासक व निष्काम सेवक आहेत, त्या सर्वांच्या चरण कमलांना मी वंदन करतो. शुकदेव, सनकादी, नारद मुनी इत्यादी जितके भक्त आणि परमज्ञानी श्रेष्ठ मुनी आहेत, त्या सर्वांना मी भूमीवर मस्तक टेकून प्रणाम करतो. हे मुनीश्वरांनो, तुम्ही सर्वजण मला आपला दास समजून माझ्यावर कृपा करा. राजा जनकांची कन्या, जगन्माता आणि करुणानिधान श्रीरामांची प्रियतमा असलेल्या जानकी मातेच्या दोरीत चरण कमलांना मी आळवितो की त्यांच्या कृपेमुळे निर्मळ बुद्धी मला मिळावी. त्यानंतर मी कमलनयन, धनुष्यबाण धारण करणाऱ्या, भक्तांची संकटे दूर करणाऱ्या व सर्वांना सुख देणाऱ्या श्रीरामांच्या सर्व समर्थ चरण कमलांना काया वाचा मनाने वंदन करतो. जसे वाणी व तिचा अर्थ तसेच जल व तरंग यांच्यासारखे सांगण्यापुरते भिन्न आहेत, परंतु वास्तविक एकरूप आहेत, तसेच जे दीनदयाळू आहेत, त्या श्री सीतारामांच्या चरणांना मी वंदन करतो. मी रघुनाथांच्या राम नावाला वंदन करतो, जे अग्नी, सूर्य आणि चंद्र यांचे र, आ व म रूपाने बीज आहेत, तसेच जे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिवरूप आहे, जे वेदांचा प्राण आहे, जे उपमारहित आहे आणि निर्गुण असून गुणांचे भांडार आहे. राम हे नाम महामंत्र आहे. स्वतः महेश्वर त्याचा जप करतात. ज्याचा उपदेश काशीमध्ये मुक्तीचे कारण होतो, त्याचा महिमा श्री गजाननही जाणतो. राम या नामाच्या प्रभावामुळे श्री गजाननाची सर्वात प्रथम पूजा होते. आदिकवी श्री वाल्मिकींना राम नामाचा प्रताप कळला, कारण ते नाम उलटे मरा मरा जपूनही ते पवित्र झाले. एक राम नाम हे इतर सहस्त्र नामांएवढे आहे, असे शिवांचे वचन ऐकल्यावर पार्वतीही नेहमी आपल्या पतीबरोबर राम नामाचा जप करीत असे. राम नामाबद्दल पार्वतीच्या मनात इतके प्रेम आहे असे पाहून शंकरांना हर्ष झाला. त्यांनी स्त्रियांमध्ये भूषण असलेल्या पार्वतीला आपले भूषण, आपले अर्धे अंग बनविले. नामाचा प्रभाव शिवांना पुरता माहीत आहे, त्यामुळेच कालकूट विषाने त्यांना अमृताचे फल दिले. तुलसीदास म्हणतात की श्रीरामांची भक्ती हा वर्षा ऋतू आहे. उत्तम भक्त हे धान्य आहेत आणि राम या नामातील 2 अक्षरे श्रावण भाद्रपद मास आहेत. श्रावण भाद्रपदातील पावसाने पीक उत्तम येते, असे राम जपाने राम भक्ती करून भक्त भक्ती संपन्न होतात.